नमस्कार सर्वांना. नमस्कार मेधाताई. मेधाताई आपल्या आराधना समूहावर 13 ऑक्टोबर या दिवशी ओम मालती आईंचा परिचय करून देण्यासाठी आल्या होत्या. आपल्या आग्रहाखातर त्या आपल्या भेटीसाठी पुन्हा आल्या आहेत. त्यांचे स्वागत आहे. मी त्या मेधाताईंना विनंती करते की त्यांनी पुढील सूत्रे आपल्या हातात घ्यावी. नमस्कार. ओम गुरुभ्यो नमः. सद्गुरु ओम मालती आई नमः. ओम नमो नारायण. तुम्हा सगळ्या सतपथगामी साधकांना माझा मनपूर्वक नमस्कार. सगळ्यात पहिले मी हे आराधना ध्यान समूह यांनी मला माझ्या गुरूंच्या बद्दल बोलायला, जो माझा अगदी आवडता विषय आहे, त्यासाठी त्यांनी बोलवलं. यासाठी मी खूप खूप धन्यवाद देते. तसंच सौ अनघा भांडारकर आणि डॉक्टर ऋता देशमुख यांचे पण आभार मानते की त्यांनी हा पुढाकार घेतला आणि सगळ्यांना जे ऐकायचं आहे ते उपलब्ध करून दिलं. आता आपण सुरू करूया. सद्गुरु ओम मालती आई माझी, म्हटलं तर माझी बायोलॉजिकल आई आणि पण माझी गुरु. आता गुरु यांचं आपण चरित्राचा अभ्यास करूया. आता खरं सांगायचं तर आपण चरित्र कशासाठी ऐकतो, ऐकायला येतं ना नीट? आपण चरित्र कशासाठी ऐकतो हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याकडे कथा, प्रवचन ह्याची खूप परंपरा आहे. पण होतं कसं की जेव्हा कथा आणि परंपरा आपण ऐकतो, प्रवचन वगैरे ऐकतो, कथा ऐकतो, तर आपल्याला असं होतं की हे राम, ते कृष्ण, ते मीरा, असं आपल्याला वाटतं की ज्या लोकांना आपण खूप आपल्यापेक्षा वेगळं किंवा आपल्यापेक्षा खूप मोठं समजतो. पण जेव्हा आपण अशी चरित्र वाचतो तर आपल्यातील एक व्यक्ती आपल्यासारखीच, अशी व्यक्तीने असं काही कार्य केलंय मोठं, तर मग आपल्याला जास्त उत्सुकता वाटते आणि पुष्कळशा गोष्टी आपल्याला काही वेळेला आपल्या आयुष्याशी स- हे पण वाटतात, निगडीत वाटतात. आणि त्याचबरोबर आपल्याला बरंचसं काही शिकायला मिळतं. दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या त्यांच्या जीवनात जी संकट येतात आणि संकटाच्या वेळी ते कसे वागले, किंवा आणखीन काही वाईट प्रसंग आले, तर हे आपल्याला अंतर्मुख करतं, आपल्याला शिकवतं की हे बघा, हे अशी व्यक्ती आहे आणि ह्याच असा जो प्रसंग आहे तो याप्रमाणे आपल्याला साधता आला असता, त्याला आपल्याला समोरे जाता आलं असतं. आता असं आहे की चरित्र म्हटलं की थोडस लहानपण, मोठेपण, गृहस्थाश्रम, असं सगळं सिक्वेन्स मध्ये आपण जनरली सांगतो. परंतु जेव्हा अशा लोकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर ह्याच्यामध्ये आपण फार न जाता आईंचा जो मुख्य हे होता की गृहस्थाश्रम, आणि जे तुम्हाला खूप ऐकायला आवडेल की गृहस्थाश्रमामध्ये राहून इतकी आध्यात्मिक प्रगती कशी काय शक्य आहे, हे तुम्हाला ऐकायचंय. तर आपण तिथूनच सुरुवात करूया. अर्थातच थोडं थोडं आपण आईंच्या लहानपणाच्या ह्याच्यामध्ये पण जाऊया आणि थोडं जाणून घेऊया. कारण काय आहे की पूर्व पिठिका आपल्याला नीट माहिती असल्याशिवाय आपल्याला त्या माणसाचं व्यक्तिमत्व कळत नाही. आता सुरू करूया की यावर आपण ह्याचे सगळ्यात पहिले आईंच्या ह्याच्यामध्ये अध्यात्माचे बीज कसे रोवले गेले. एक तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळेजण इतकं ज्ञान प्रत्येकाला तुम्हाला आहे की हे थोडं तरी पूर्वजन्माचं काही ना काहीतरी मनुष्य घेऊन आलेला असतो. तेव्हाच तो त्या घरामध्ये जन्म घेतो आणि तेव्हाच तो त्याप्रमाणे कार्य करतो. तर तसंच थोडस आईचं झालं की आईचा पूर्वजन्म तर असे अत्यंत तेजस्वी असे होते आणि आईने अशा घरातच जन्म घेतला की वडील आयुर्वेदिक डॉक्टर आणि आई ज्या होत्या त्यांनी गुरु केलेले होते आणि आई त्यांची ध्यानाला बसत असे. पण आई आणि वडिलांचं प्रेम, आईला फार ते काळ मिळालं नाही. आई तर फारच लवकर गेली, 2.5 वर्षाची आई असताना. आणि 2 भाऊ गेले आईचे, बहीण गेली मोठी. आणि त्याच्यानंतर आई 14, 15, 16 वर्षाची असतानाच वडील पण गेले. तर ही जवळची जेवढी माणसं होती ती एकदम
दूर म्हणजे अशी दूर निघून गेली की ती पुन्हा भेटणार नाहीत. आणि घरामध्ये असं वातावरण होतं की एक विधवा मावशी, अ, हे आपले वडील, भाऊ भाऊ जवळजवळ 12 वर्षांनी आईचा मोठा होता. त्यामुळे असंही नाही की भावंडाचं जे एक हसत खेळत वातावरण असतं तसं नव्हतं. आणि त्याचबरोबर घरामध्ये नोकर-चाकर खूप होते. त्यामुळे एकटेपणा आणि आपल्याला काही जी अडचण आली तर काही सांगायसाठी कोणीच नव्हतं. आणि पुन्हा मग अगदी लवकरच वडिलांनी खूप लवकर लग्न करून दिलं, कारण त्यांना आपल्या मृत्यूची हे झाली होती, चाहूल लागली होती. तर आपल्या मुलीचं लग्न आपण असतानाच तिला नीट चांगल्या ठिकाणी बघून करूया, अशा ह्याने त्यांनी आईचं लग्न 12व्या वर्षीच केलं. आणि मग त्यामुळे काय झालं, की इथं सासरी आल्यानंतर थोडंसं असं असतं, की मला हे सांगावसं वाटेल, की आपल्या मनामध्ये सासू, नणंद याच्यामध्ये खूप काही-काही भरून दिलेलं असतं. आता माझ्या आजीने कदाचित ती होती कठोर, कारण ती भयंकर शिस्तप्रिय होती. त्यामुळे ती कठोर होती आणि ती कठोर माझ्या आईबरोबर झाली पण असेल, झाली पण आहे. परंतु एक लक्षात घ्या, की 12 वर्षाची मुलगी जेव्हा घरी लग्न होऊन येते, तर त्याबरोबर सासूला तिची वेणी पण घालायला लागते आणि बाकीच्या गोष्टी पण बघाव्या लागतात. तर हे जे सहसा आपल्याकडे दुसरी बाजू जी आहे, ती बघितली जात नाही आणि ती आपण बघायला पाहिजे. तर असं हे होत असताना आईला सासूरवास तर खरंच सहन करावा लागला, पण तो काही वेगळ्या कारणाने. ते आपण समजून घ्या. माझ्या वडिलांना नोकरीची बिलकुल आवड नव्हती. त्यांना दुकान काढायचं होतं, त्यांना व्यवसाय करायचा होता आणि सारख्या ठिकाणी व्यवसाय चालणं शक्यच नव्हतं. एक कोथिंबिरीची जुडीसाठी सुद्धा 1 मैल चालत जाऊन आणणारे लोकं होते. कारण सगळं मिरज म्हणजे रिटायरमेंट लोकांचं गाव असं समजलं जायचं. आणि त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे, की पैसा खूप कमी होता. रिटायर्ड म्हणजे जी पेन्शन मिळायची ती फारच अपुरी आणि कमी असायची. सगळ्यांची परिस्थिती तशीच होती आणि त्या ह्याच्यात माझ्या वडिलांचं दुकान काही चाललं नाही. आणि मग जसं-जसं संसार सुरू झाला, तर प्रत्येक आई-वडिलांना वाटतं, की मुलांनी आता आपल्या संसाराची जबाबदारी घ्यावी. असा पण थोडासा माझ्या आईला हा संघर्ष पण सोसावा लागला. पण परमेश्वर कृपेने काही-काही मदत होत गेली आणि आईंच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या ज्या मावशी होत्या, माझ्या वडिलांच्या 3 मावश्या त्या सगळ्या सुशिक्षित होत्या आणि ह्या ज्या होत्या, तर ह्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं, की "तू नोकरी कर आणि तू पुण्याला जा, इथं तुझं काही हे होणार नाही" म्हणून. आणि त्यामुळे माझे वडील पुण्याला स्थायिक झाले, पुण्याला आले आणि तरी पण त्यांच्या मनामध्ये ह्याचं होतंच आणि त्यांनी त्याप्रमाणे व्यवसाय सुरू केला. एक वेळ असं आलं, की 3 ठिकाणी आमची दुकानं होती पुण्यामध्ये. खूप छान चालली. खूप छान पैसा येत होता. माझे आई-वडील खूप आनंदात होते. आणि हे सगळं होत असताना अचानक जेव्हा हे महायुद्ध सुरू झालं, तर मंदी आली आणि त्या मंदीची चाहूल आपल्याला बरेच वेळेला जशी लागत नाही, तशी लागली नाही आणि त्यामुळे तिन्ही एकदम धंदा बंद पडले. दुधाचा होता, लायब्ररी होती आणि मोठं वाण्याचं दुकान होतं. हे तिन्ही बंद पडलं. वडिलांना नोकरी करायला लागली आणि वडिलांनी नोकरी धरली. खडकीला त्यांना ह्याच्यामध्ये नोकरी मिळाली आणि नोकरी त्यांनी सुरू केली. तर ह्याच्यानंतर काय झालं, की त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, की दुकान पुन्हा चालवावं, पण ते झालं नाही आणि त्यांना पुन्हा नोकरी करावी लागली. हे सगळं झाल्यानंतर मग माझे वडील नोकरीमध्ये म्हणजे त्यांची नोकरी व्यवस्थित चालू झाली. अ, एअर फोर्समध्ये जे अ, ही आहे खडकीला, तर तिथे ते होते आणि त्यावेळेला असं असतं तुम्हाला माहिती आहे, की मिलिटरीमध्ये एकतर तुम्हाला बदली स्वीकारावीच लागते आणि नाही स्वीकारली तर तुम्हाला नोकरी सोडावी लागते. तसं त्यावेळेला नोकरीच्या वेळेला लिहून घेतात. तर तसं झालं माझ्या वडिलांच्या बरोबर 8 जणांची बदली अचानक दिल्लीला झाली. ही गोष्ट आहे 1955. तोपर्यंत माझ्या आईला 5 मुली आणि 1 मुलगा झालेला होता. सगळ्यात छोटी बहीण माझी भारती, ती 10 महिन्याची होती. आणि जेव्हा हे अशी बदली झाली, तर माझी मोठी बहीण 11वी मराठी मीडियम आणि तिकडं मीडियम बदलणार. तर ही पास तरी कशी होईल? आणि पुन्हा हे पण बदलणार युनिव्हर्सिटी.
असा सगळा विचार करून माझी मोठ्या दोन्ही बहिणींना ह्याला पाठवून दिलं. मिरजेला पाठवलं. तिचं शिक्षण पुरे होईपर्यंत त्या दोघी जणी आजीकडे राहतील म्हणून. आणि आम्ही चौघे जण. आता ह्या ह्याच्यामध्ये अडचणीचा काळ असा होता, की दुकान मोडलेलं होतं. काही ह्याचं कर्ज झालेलं होतं. तर आम्ही अक्षरशः काही आईने ह्या वेळेला खूप धीर धरला. वडील खचून गेले, पण आईने खूप धीर धरला. म्हणजे एक वेळ असं झालं, की एक जण येऊन बसले आणि त्यांना माहिती होतं, की आता बदली होणार म्हणजे सगळं गुंडाळून जाणार दिल्लीला. मी पैसे कसे वसूल करू? अगदी चांगले आमच्या ओळखीचेच होते, पण त्यांचंही बरोबर होतं आणि पैसे घेतल्याशिवाय काही ते जातील असं वाटलं नाही. तेव्हा आईने वडिलांना आतमध्ये बोलवलं आणि दोन्ही बांगड्या आपल्या काढून दिल्या, त्यांच्या पिशवीत घातल्या आणि हे करून या आणि त्यांना पैसे दिले. तर अशा तऱ्हेची अडचणीला आई नेहमी तोंड देत आली. दुकानाच्या वेळेला सुद्धा आईनीच खूप चांगल्या तऱ्हेने म्हणजे उभारी धरली म्हणायला हरकत नाही. आता हे सगळं होत असताना जेव्हा आपल्याला कोणीच नाही, तेव्हा आपण काय होतो देवाकडे वळतोच. आणि त्यावेळेला तर सगळ्यांच्याकडे हे संस्कार असायचेच, की देवपूजा, रोजचं हे सोमवार, उपवास हे जे होतं हे तर आई करतच होत्या. पण आईची शिव या महादेवावरती अत्यंत, शंकरावरती अत्यंत पहिल्यापासून भक्ती होती. शंकराच्या देवळात ती खूप रमून जायची. तिला खूप आवडायचं. आणि तिला जे प्रेमाचं स्थान म्हणा, शांततेचं स्थान म्हणा किंवा एक ज्याला आपण हिंदीमध्ये सकून म्हणतात, की तिथं शांत, एकांत सगळं वाटणं, हे म्हणजे शंकराचं देऊळ होतं. तिथे जाऊन ती बसायची. सगळं दुःख तिचं तिथे दूर व्हायचं. आता ह्या ह्याच्यामध्ये दुःख म्हणजे कसं, तर आता आपण असं थोडंसं आपण एक गोष्ट लक्षात घेऊया, की आपण व्यक्ती म्हणून विचार करू नको. आपण हा अभ्यास करतोय. प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास करतोय. म्हणजे उदाहरणार्थ मी समजा माझ्या एखाद्या बहिणीची गोष्ट सांगितली, याचा अर्थ ती अशी होती असं नाही. तिचा एक पैलू मी तुम्हाला सांगते. तो पैलू मी का सांगते, की माझ्या आईला त्या गोष्टी कशा सहन कराव्या लागल्या. माझ्या आईने त्याला कसं काय वळवलं, ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते. तर आम्ही 5ही भावंडं आणि माझा भाऊ, आम्ही सगळेजण हुशार अभ्यासामध्ये. कधी नापास व्हायचा प्रश्नच नव्हता. आणि त्याचबरोबर हुशारीच्या बरोबर जसं काहीतरी थोडासा एक चक्रमपणा प्रत्येक माणसाच्या असतो. तसं आमच्यामध्ये प्रत्येकामध्ये थोडा म्हणजे एक थोडंसं जास्त आत्मविश्वास म्हणा किंवा हे म्हणा असं होतं. आता माझी मोठी जी बहीण होती तिला हे जे रहस्य कादंबऱ्या असतात त्याचं वाचायचं तिला भयंकर नाद होता. दुसऱ्या नंबरची बहीण ती खेळामध्ये ह्याच्यामध्ये खूप आणि जरा दंगेखोर होती. नंबर 2 ची बहीण. अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱ्हा होत्या. आणि ह्या सगळ्या तऱ्हा आई वेगवेगळ्या तऱ्हेने आपल्या आपल्या बाजूने म्हणजे त्या मुलांचं मन न मोडता, आता तशी माझी बहीण वाचत बसायची, तर किती वेळा ती अंघोळ करून जेवायला यायची नाही. आणि आमच्याकडे हा कायदा होता, की वेळेवर सगळ्यांनी जेवायला यायचं. तर मग आई 2-2दा 3-3दा तिला हाक मारायला पाठवायची आणि बोलवून वेळेवरती जेवायला सगळ्यांना यायला लावायची. पण असं खूप रागवली आहे, चिडली आहे, असं नाही. कारण आई समजून घ्यायची, की हिची आवड ही आहे आणि त्यात ती रमून जाते, ती रंगून जाते. आणि आईने पुढे पण असं सांगितलं, आईच्या प्रवचनात पण आईने पुढे सांगितलं, की कित्येक वेळा असं असतं, की बसची तिकीटं घेऊन मुलं खेळत असतात किंवा चिठोऱ्या घेऊन मुलं खेळत असतात. आणि आईला वाटतं काय इथं कचरा करून ठेवलाय. आई पटकन उचलते आणि तो उचलून फेकून देते. पण ते मूल रडकुंडीला येतं कारण त्याच्यासाठी त्याने एक तर ते नोटा म्हणून त्याने काहीतरी केलेलं असतं खेळायला किंवा ते त्याच्याकडसाठी बसचे तिकीट म्हणून असतं. तर हे जे आहे, की आईनी मुलांना समजून घेणं, हे आहे माझ्या आईमध्ये खूप होतं. आणि एकंदरच ती माणसांचे जे स्वभाव किंवा त्याचं मन, हे पहिल्यापासूनच ती खूप समजून घेतोय. याचं कारण म्हणजे की एक तर ती खूप अंतर्मुख व्हायची. म्हणजे लहान होती. लग्न झालं तर तेव्हा मी म्हटलं तुम्हाला 12 वर्षाची होती. पहिली मुलगी तिला 16व्या वर्षी झाली आईला. माझी आई 16व्या वर्षी झाली. तर असं हे असताना आणि सगळं तुम्हाला माहिती आहे बाळंतपण वगैरे सगळं कसं कठीण असतं.
सासरी कसं कठीण असतं, खास करून जेव्हा आपल्याला माहेरचा काहीच आधार नाही, अशा वेळेला कसं आणखीन कठीण असतं. या सगळ्या ह्याच्यातून माझी आई गेली. पण तिने ते एक आपली ही तिची चुणूक म्हणा किंवा तिचा म्हणा एक एक वेगळा प्रकारचा रंग तिने असा आपल्या स्वतःला चढवून घेतला, की ती सगळ्यांचं मन समजून घ्यायची. म्हणजे सासूबाई सुद्धा पुढे जेव्हा ते माझी आजी दिल्लीला आली, तर तिने कबूल केलं. पण माझ्या आईने पण असं सांगितलं, की "काही नाही त्यावेळेला असं घडलं तर त्याच्याबद्दल माझ्या मनात काही नाही" म्हणून सांगितलं आईने. तर असं जे आईने नेहमी असं प्रत्येकाच्या बाबतीत घडलं. तर एकच ह्याचं आईची स्ट्रेंथ काय होती? आईची स्ट्रेंथ काय होती? म्हणजे आपण म्हणतो ना, की हे सगळं सोसत होती, सहन करत होती. मग ती कुणाला सांगत होती? तर ती देवाला सांगत होती. देवच तिचा होता. जे सांगायचं ते परमेश्वराला सांगायचं. जे बोलायचं ते त्याला सांगायचं. जे दुःख असेल ते त्याला सांगायचं. तर ही तिची मनःशक्ती वाढवत होतं आणि त्याप्रमाणे तिला असं वाटायचं, की देव माझं ऐकतो, देव माझं करतो. त्यामुळे अत्यंत श्रद्धा देवावरती, अत्यंत भक्ती. दुसरं असं होतं, की आमच्या म्हणजे आईच्या कडनं पण असं होतं, पण त्यांच्याकडं देव म्हणजे जे चालीरीतीप्रमाणे होतं तेवढंच होतं आणि आईकडनं आईला मिळालं होतं ते. पण इथे जे होतं आमच्याकडे तिथे माझे आजोबा पण या मार्गातले होते आणि उच्च कोटीचे म्हणजे त्यांची साधना होती. त्याचप्रमाणे बाळ घराण्यामध्ये जे विष्णूची उपासना होती. आई महादेवाची करायची, शंकराची उपासना. आणि विष्णूची उपासना करताना असं होतं, की अ, आमच्या घरामध्ये काही देवाचे हे यायचे, संकेत यायचे. आणि ही जी मूर्ती आमच्याकडे आली होती बाळांच्याकडे, ती मूर्ती सुद्धा एकदम वेगळ्या पद्धतीने आली होती, त्रिविक्रमाची मूर्ती. माझे आजोबा नाही, माझे खापर पणजोबा मामलेदार होते आणि ते सांगलीला राहत असत आणि अधेमध्ये मिरजेला जिथं घर होतं, मिरजे घरी यायचे. रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी घर घेतलं होतं मिरजेला. तर तेव्हा ते मिरजेला आलेले असताना त्यांच्याकडे एक पार्सल आलं आणि ते पार्सल त्यांनी ते नाव ह्यांचं लिहिलेलं आणि सगळं लिहिलं, पण कोणी पाठवलंय त्याच्यावरती लिहिलेलं नव्हतं. कसलं पार्सल आहे? आपलं तर काही पार्सल येणार नाही म्हणून त्यांनी ते परत पाठवलं. एकदा झालं, दोनदा झालं आणि तिसऱ्यांदा जेव्हा ते पार्सल आलं, तेव्हा त्यांना स्वप्न दृष्टांत झाला, की जे पार्सल येईल ते तू ठेवून घे म्हणून. आणि मग त्यांनी ते ठेवून घेतलं आणि उघडून बघितलं तर आतमध्ये त्रिविक्रमाची चांदीची मूर्ती होती. तर म्हणताना त्यांना वाटलं हे चुकून काहीतरी असेल, जो असेल मनुष्य, तर तो येईल बोलवायला, सांगायला, विचारत येईल. चांदीची मूर्ती म्हणजे काय छोटी गोष्ट नाही. पण तसं ती मूर्ती आमच्या घरी तशीच राहिली बरेच दिवस. मग हळू त्यांनी जेव्हा म्हणजे आपल्याकडनं त्यांनी हर प्रयत्न केला, की त्या माणसाला शोधावं. पण तसं काहीच झालं नाही आणि त्यांना कळून चुकलं, की आपल्या घरीच आपण आलेले आणि आम्ही ती मूर्ती देवात ठेवून पूजायला सुरुवात केली. तर असे चमत्कार ज्याला म्हणतात ते अशा तऱ्हेचे आम्हाला आमच्या पिढ्यानपिढ्या आमच्या घरामध्ये होत गेले. आणखीन पण बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर असं हे होत असताना म्हणजे आईला काय मला म्हणायचंय, की आईला एक प्रकारे पूरक असं वातावरण तर मिळालं. दुसरी गोष्ट असं झालं, की एक मानवाचं म्हणजे आपण म्हणतो ना, की अ, जेव्हा आपण जगामध्ये हे होतो, तर वेगवेगळ्या माणसांशी आपला संबंध येतो. तर आईच्याकडे ती हळू अशी शक्ती होती, की ती प्रत्येक माणसाला समजून घ्यायची आणि त्यामुळे तिचा जर कोणी अपमान केला, म्हणजे हे मी स्वतः बघितलेलं आहे आणि मला खूप वाईट वाटायचं आणि माझा जरा स्वभाव लहानपणी अजून सुद्धा मला म्हणेल मी तापट आहे, तापट होता. आणि आईला काही म्हटलेलं मला बिलकुल खपायचं नाही, बिलकुल चालायचं नाही. तर मला असं वाटायचं, की ह्याला आपण चांगलं उत्तर दिलं पाहिजे, मी देऊ शकते असं. पण आईच्या ह्याच्यामुळे मला उत्तर देता यायचं नाही, कारण ती एकदमच शांत असायची, काहीच बोलायची नाही ती. आता हे सगळं झालं आणि आता आम्ही 1955 साली तुम्हाला म्हटलं वडिलांची बदली दिल्लीला झाली आणि आम्ही सगळं गुंडाळून माझी बहीण 10 महिन्याची, आम्ही 4 जण. माझी मोठी बहीण 10 वर्षाची, मी 8 वर्षाची, माझा धाकटा भाऊ 5 वर्षाचा, 5 का 4च वर्षाचा
आणि सगळ्यात धाकटी बहीण 10 महिन्याची. आई एकटी, वडील पुढे गेले होते दिल्लीला. तुम्ही विचार करा, पण ह्या जवळ-जवळ मी किती वर्षापूर्वीची, म्हणजे जवळ-जवळ मी आज 70 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. या माऊलीने कसं हे केलं असेल. आईने सगळं पॅकिंग वगैरे केलं, करून घेतलं. काही मदत घेतली कुणाकडनं आणि 4 मुलांना घेऊन आई एकटी दिल्लीला निघाली, सामानाचा कट. आता हे जे मतलब तुम्ही विचार करा, की आम्हाला काय समजत होतं. माझी मोठी बहीण 10 वर्षाची, मी 8 वर्षाची. आम्हाला काहीच कळत नव्हतं. आम्ही तर म्हणजे खेळण्याचे आमचे दिवस आणि जबाबदारीचा काही प्रश्नच नव्हता. तर अशा ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही दिल्लीला गेलो आणि दिल्लीला आता उतरायचं, तर आईला हे पण माहिती नव्हतं, की नवी दिल्ली आणि जुनी दिल्ली 2 स्टेशन आहेत. आता उतरायचं तरी कुठं? नवी दिल्लीला, कारण लोकं जेव्हा बोलायला, की "आपको कहाँ उतरना है?" आणि गंमत अशी, की नेमकं 55 आई दिल्लीला आमच्या वडिलांची बदली व्हायच्या आधी, त्यावेळेला खूप राष्ट्रभाषेवरती खूप सगळ्यांना म्हणजे प्रोत्साहित केलं जात होतं आणि राष्ट्रभाषा हिंदीचं हे व्हायच्या, परीक्षा व्हायच्या. तर ते फुकट असायचे, फुकट शिकवायचे आणि 2-3 परीक्षा असायच्या. त्यात माझे वडील आणि आई दोघांनी हिंदी परीक्षा दिलेल्या होत्या प्रवीणच्या. त्यामुळे त्यांना भाषेचा इतका प्रॉब्लेम, हिंदी बोलता येतं असं नव्हतं, इतकं अस्खलित बोलता येत नव्हतं. पण हिंदी समजत होतं त्यांना. तर त्यामुळे त्याला आईनं जेव्हा विचारलं, तर आईला प्रश्नच पडला, आता काय करायचं? पण बरोबर वडील स्टेशनवरती आले आणि आपल्या मित्रांना पण बरोबर घेऊन आले आणि आम्ही दिल्लीला उतरलो. दिल्लीला आमची म्हणजे ते आम्ही तेव्हा भाड्याच्या घरातच राहिलो. भाड्याच्या घरात गेलो. आता तिथे गेल्यानंतर सगळं बदललं. हवा, भाषा आणि आई आम्हाला शिकवायची. अ, दुपारच्या वेळेला सगळं काम झालं, की आई आम्हाला हिंदी शिकवायची. तर आमचं हसून-हसून पोट दुखायचं. कारण पीठ, पीठ म्हणजे आपलं पीठ, पीठ म्हणजे पाठ. अशा मिळत्या म्हणजे आई तेच, म्हणजे ते सुद्धा आम्हाला आई खूप तसं शिकवायची आणि आम्ही खूप मजा करायचो, खूप मजा करायचो. आणि असं हे हिंदी शिकलो आणि मग शाळेमध्ये ॲडमिशनची वेळ आली. अजून माझा धाकटा भाऊ लहान होता. मी आणि शोभा म्हणजे माझी मोठी बहीण. आमच्या दोघींचा ॲडमिशनचा प्रश्न आला आणि आम्ही महाराष्ट्रामधून आलो. आम्ही मराठी मीडियममधून आलो आणि आता जानेवारी महिना उजाडला होता. आता जानेवारी आणि मार्चमध्ये तेव्हा परीक्षा असायच्या तिथे. तर कुठलीच शाळा आम्हाला घ्यायला तयार नाही. मग शेवटी वडिलांनी बदलीचा दाखला आणला आणि अ, तिथे आम्हाला ॲडमिशन मिळाली. तर मला आर्य समाज स्कूलमध्ये ॲडमिशन मिळाली. या आर्य समाज स्कूलमध्ये आपल्याकडे असे हे आहे, की बायकांनी गायत्री मंत्र म्हणावा का नाही? पण गंमत म्हणजे आमच्या शाळेमध्ये मी तेव्हा 3रीत होते. माझी बहीण 5वीत होती. तर दर शनिवारी आमच्याकडे होम हवन व्हायचं शाळेत आणि शाळेमध्ये आम्ही गायत्री मंत्र म्हणायचो. ते हवन होत असताना आम्ही गायत्री मंत्र म्हणायचो. सगळेजण म्हणायचे आणि त्या शाळेत तर ते जानेवारी महिना मी जरा थोडी खेळामध्ये मला आवड होती. तर पहिल्यांदा मी माझ्या आईच्या हातचा मार खाल्ला होता, की अभ्यास करत नाही म्हणून. आणि झालं परीक्षा झाली आणि तिन्ही वर्गात माझा पहिला नंबर आला. तर ते आला आता त्या ह्याच्यावरती लिहिलं होतं पत्र ह्याच्यावरती, की नम्र, शांत वगैरे. आता 3 वर्गामध्ये नंबर काढणारे म्हणजे काहीतरी चांगलं लिहिणारच ते. म्हणून त्यांनी लिहिलं आणि मग मी घरी आल्यानंतर आईला प्रगती पुस्तक दाखवलं. तर ते प्रगती पुस्तक दाखवल्यावर आईनी तेव्हा सांगितलं. तेव्हा म्हणाली, की "तुला आयुष्यात कधी कोणी नम्र आणि शांत म्हणणार नाही." पण ते खरं ठरलं असंही मी म्हणेन. तर हे असं त्या शाळेमध्ये आम्हाला इतकी मजा होती, की तिथलं उच्चारण जे आहे ते खूप वेगळं आहे. म्हणजे आता मला माहिती नाही. पण त्यावेळेला अचं उच्चारण करायचंच नाही. रंगजेब, रंगजेब, रंगजेब म्हणजे काय तर औरंगजेब आणि लगलग, लगलग जंट. आमच्या इकडे एक जण होता, माझ्या वडिलांचं होतं लगलग जंट. तर वडिलांना काही समजेच ना, की काय हा म्हणतोय. तर ते अलग-अलग एजंट असं त्याला म्हणायचं होतं. पण त्याची भाषा जी बोली भाषा आहे, ती अत्यंत अशुद्ध म्हणजे आपल्या दृष्टीने. कारण आपलं ते म्हणजे मला जेव्हा शाळेमध्ये त्यांनी हे घातले, डिक्टेशन घातली, तर शारदा म्हटल्यावरती मी शारदा लिहिलं. आणि मग माझ्या त्या टीचर, कारण त्यांना आधी राग होता, की इतक्या ह्याच्यामध्ये ह्या मुलीला घेतलंय वगैरे म्हणून थोडीशी ते चिडलेल्या होत्या. मराठी म्हणून
कारण मला 1-2 पासून, कारण आपण मराठी 1-2 लिहित होतो आम्ही इथे. आणि तिथे इंग्लिश आकडे असायचे. भाषा हिंदी, पण इंग्लिश आकडे. तर मला 1-2 पासून सगळं शिकायला लागलं होतं. तर त्यामुळे त्यांना त्या टीचरचं थोडंसं एक प्रकारे राग पण होता. त्यांनी सांगितलं, "ताबडतोब जा आणि आपल्या आईला बोलवून आणि काय लिहिलंय? किती चुका आहेत?" म्हणाली. मग माझी आई कपडे धुत होते. मी घरी गेले, आईला बोलवून आणलं. आई आली आणि आईने सांगितलं, "काय झालं?" तर ते म्हणाले, "हे बघा तुम्ही तो शाळेमध्ये ॲडमिशन तर घेतली आहे आणि तुम्ही मराठी आहात. तुम्हाला काही हिंदी लिहिता येत नाही. तुमची मुलगी कशी पास होणार? हे बघा किती चुका केल्यात." त्यामुळे काय झालं? काय चुका केल्यात? "ये देखो शरदा कैसे लिखा है." आई म्हणाली, "तो शरदा ही लिखा है. आप शरदा बोल रहे, शरदा ही लिखा है." मग त्याने पुस्तक काढून दाखवलं, की "ये देखो." तर ते होतं श्रद्धा. तर असे तिथे ते होतं. तर आई म्हणाल्या, "श्रद्धा." तर म्हटलं त्या एकदम हे होऊन गेल्या. त्या म्हणाल्या, "अच्छा तो आप संस्कृत जानती है क्या?" माझ्या आईला म्हणाल्या त्या. तर अशा तऱ्हेचं म्हणजे सुरुवातीला आम्हाला अशा तऱ्हे गोष्टींना आम्हाला आईला माझ्या तोंड द्यावं लागलं. आणि मग हळू-हळू तिथे आम्ही सेटल झालो. तिथलं क्लायमेट एकदम वेगळं. खूप थंडी, खूप उन्हाळा. जवळ-जवळ पावसाळा तिथं नसतो. फक्त ऑगस्टमध्ये थोडा बहुत पाऊस पडतो. आणि सगळंच वेगळं, भाषा वेगळी, खाणं वेगळं, सगळंच वेगळं. तर तिथे आम्ही शेवटी हे झालो. आणि अशा ह्याच्यात आता मी एक शेवटची तुम्हाला एक वेगळ्या तऱ्हेने तुम्हाला वेगळ्या वळणावरती नेणार आहे, की तिथे आम्ही जेव्हा राहत होतो, तो आम्हाला जागेचा प्रश्न होताच. आणि आम्ही 2-3 जागा बदलल्या. म्हणजे आम्हाला पाठच झालं होतं, की इथून पटकन पटापट सामान आवरायचं आणि दुसऱ्या घरात जाऊन राहायचं. आणि असं हे करत असताना आम्हाला एका मराठी कुटुंबाने सांगितलं, की असा-असा एक बंगला आहे. पण त्याचं भाडं खूप जास्त आहे. तर तुम्ही आपण दोघं मराठी माणसांनी मिळून घेतलं, तर तुम्हाला असं चांगलं मिळेल आणि हे सारखं-सारखे तुम्हाला घरं बदलायला लागणार नाहीत. आम्हाला बरंच वाटलं, एक तर मराठी कुटुंब आपल्याबरोबर राहणार, अशा ह्याने आम्ही हे केलं. तर 2 खोल्या त्यांच्याकडे, 2 खोल्या आमच्याकडे आणि स्वयंपाकघर वगैरे त्याप्रमाणे सगळं भाडं वगैरे सगळं ठरलं आणि मी राहू लागलो. राहू लागलं तर आईचं जसं मी तुम्हाला सांगितलं, की पहिल्यापासून आईचा सगळ्यांना मदत करायचा, मनमिळाऊ स्वभाव, सगळ्यांच्यावरती प्रेम करायचं, सगळ्यांना मदत करायची, असा स्वभाव होता. पण त्या ज्या बाई होत्या त्या खूप रागीट होत्या. आणि रागीट म्हणजे कसं होतं, त्या फ्रस्ट्रेट ज्याला आपण म्हणतो ना, एखादा मनुष्य खूप फ्रस्ट्रेट झालेलं असतं तसं. आणि त्यांचे जे मिस्टर होते ते वॉर फोटोग्राफर होते. आणि ते सतत बाहेर असायचे. बाहेर असायचे आणि ते महिन्याच्या महिन्याला पगार पाठवून द्यायचे. पण थोडासा जरी पगाराला यायला उशीर झाला, तर त्या मुलांना मारायच्या आणि म्हणायच्या काय, की "बघ तुझ्या बापाने दुसरं लग्न केलंय. आता तर आपल्याला काही हे नाही." असं अशा तऱ्हेचं म्हणजे त्याला एक आक्रस्ताळेपणा असा त्या बाईंच्यामध्ये होता. पण तरी पण आईनी एखाद्याचा स्वभाव म्हणून कधीच त्याच्यावरती विचार केला नाही. आणि असं झालं, की गडमुक्तेश्वरला गंगा आहे. म्हणजे दिल्लीपासून अगदी जवळ आहे गडमुक्तेश्वर. आणि सगळेजण तेव्हा गंगा स्नानाला जाणार होते. आता आम्हाला येऊन 8-10 महिने झाले होते आणि गंगेची ओढ कुणाला नाही. आई-वडिलांना दोघांनाही गंगेची ओढ होती. तर त्यांनी आम्हाला ह्या बाईंच्या शेजारीच होत्या अर्थात आम्ही त्यांच्या भरोश्या म्हणजे असं नाही. आम्ही आमच्या घरातच राहिलो होतो. पण त्या आहेत म्हणून फक्त माझे आई आणि वडील गडमुक्तेश्वरला गंगा स्नानासाठी गेले. तिथून परत आल्यानंतर माझी बहीण जी आहे धाकटी बहीण, ती खूप आजारी पडली. इतकी आजारी पडली की काय विचारू नका. आणि म्हणजे ती तब्येतीने छान होती खरं. आणि एक दिवस असं झालं की आईचं उलट मी जसं म्हटलं की आईचं हृदय प्रेमळ होतं. तर आईला काय वाटायचं की ह्या एकट्या राहतात, नवरा जवळ नाही, मुलांची जबाबदारी. त्यामुळे ह्या थोड्याशा चिडचिड करत असतील. तर एक दिवस संडास बाथरूम बाहेर होते. तर आई साधारण 12:00-12:30ला आईला वॉशरूमला जायला लागलं. गेली आई. परत येताना त्यांच्या खोलीमध्ये दिवा होता. लावलेला होता दिवा. आईला काय वाटलं, की ह्यांना झोप येत नाही का काय? म्हणजे आता अशा ह्याच्यात त्या. आईने सहज खिडकीतून डोकावून बघितलं, तर त्या तोंडावरती असं पांघरून घेऊन बसलेल्या होत्या आणि समोर काहीतरी पांढरं-पांढरं मुळ्यासारखं काहीतरी ठेवलेलं होतं. आईने ओझरतच बघितलं, आता दुसऱ्याच्या खिडकीत वाकून तरी कसं बघायचं म्हणून. ओझरतच बघितलं आणि आई निघून आली.
आणि ही जी माझी बहीण आजारी पडली आणि मग काही कारणाने असं ठरलं, की आम्ही घर बदलायचं. तर आम्ही घर बदलत असताना माझ्या वडिलांना आमच्या घरामध्ये काहीतरी खूप विचित्र गोष्टी सापडल्या. आणि जसं मी सांगितलं, की माझ्या आजोबांना याचं ज्ञान होतं. तर त्यांना इथे मिरजेला त्यांना कळलं, की या म्हणजे धाकट्या बहिणीवरती काहीतरी प्रयोग झालेला आहे आणि तो प्रयोग मी उलटून लावलाय. कारण त्यांच्यात ती शक्ती होती. ते आध्यात्मिक मार्गातलेच होते. तर त्यांचं असं पोस्ट कार्डनीच पत्र यायची. त्यांचं असं पोस्ट कार्ड आलं, की ज्या व्यक्तीने असं केलंय, त्याच्या नवऱ्याला 1 महिन्यामध्ये वेड लागेल. मी ते उलटवून लावलंय, असं त्यांनी माझ्या आजोबांचं पत्र आलं. आणि त्याच वेळेला माझी सगळ्यात मोठी बहीण जी आजोबांच्याकडेच राहत होती, ती तिथे आजारी पडली होती. तर तिलाही म्हणजे आमच्याकडे थोडं-थोडं एक दैवी म्हणा, की परमेश्वराने आईच्या बरोबर आम्हाला सगळ्यांना जिथं आणलं, एकत्र केलं. तर पूर्वीजन्मीचं प्रत्येकाचं काही ना काहीतरी संचित आहे. तर तिलाही असं ह्या डोळ्याने असं दिसलं. ती तापाने फणफणत झोपलेली होती. तर तिला असं दिसलं, की एक नारळ 3 वेळा उलटा फिरला आणि आमच्याकडे ते पश्चिमेचं द्वार होतं आमच्या बाळवाड्यामध्ये. पश्चिमेच्या द्वाराने तो बाहेर गेला, असं तिला दिसलं. आणि माझ्या आजोबांनी जसं सांगितलं तसं हे जे गृहस्थ आहेत, ते खरंच वेडे झाले. म्हणजे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आता हे तुम्हाला वाटेल, की असा हा प्रसंग मी तुम्हाला का सांगतेय? याचं कारण असं, की आता ह्या परिस्थितीमध्ये सध्याची जी सद्य परिस्थिती आहे, ह्या गोष्टींना ऊत आलेला आहे. अतिशय. अतिशय या गोष्टी घडतायत, तेव्हा आपण आपल्या मुलांना संरक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला संरक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. तर आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे. तर आता जास्त करून असं म्हणतात, की हनुमान हे जे ते सगळ्यात शुद्ध हनुमान आणि राम. राम याला जे नकारात्मक हे असतात ते थांबू शकत नाहीत तिथे. दुसरं हनुमानाची जी शक्ती आहे ती अशा शक्तींच्या समोर तांत्रिक जर काही झालं असेल, तर ती काही काम करत नाही. तिला त्याच्यापासून आपलं संरक्षण होतं. असं काहीतरी आपल्याला आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण हा मी आमच्या घरात झालेला प्रयोग आहे. हा मी अनुभव घेतलेला आहे. आणि मी तर खूप लहान होते. मी जसं म्हटलं 3री-4थीत होते. मला विचित्र वाटलं, की ते गृहस्थ ज्यांना मी काका, काका आम्ही म्हणायचो, त्यांना खोलीमध्ये बंद करून ठेवलं होतं. कपडे नीट नाहीत, सिगारेटी फुंकायला लागले ते. एकदम साधा आणि चांगला मनुष्य म्हणजे कल्पनाच तुम्ही करणार नाही, सोज्वळ मनुष्य खरं. पण त्यांच्यावरती ते उलटलं बायकोच्यामुळे आणि हे आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे आपण विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हा जरी हे असलं, तर ज्या सूक्ष्म गोष्टी आहेत, याचा पुढे आपण अभ्यास करूच. आणि तुमच्या लक्षात पण येईल, की का आपण आपल्याला बघा पूर्वी सुद्धा 5,000 वर्षापूर्वी सुद्धा जे साधू म्हणजे ज्यांनी मोठी-मोठी शास्त्र लिहिली, मोठे-मोठे ग्रंथ लिहिले, वेद लिहिले, तर त्यांनी जे श्लोक लिहिले त्याच्यामध्ये परमेश्वराकडे त्यांनी रक्षण मागितलंय. आमचं ह्याच्यापासून रक्षण कर, आमच्या आसुरी शक्तीपासून रक्षण कर. खरं म्हटलं तर ते इतके बलवान होते, ताकदवर होते, ज्ञानी होते. त्यांना रक्षण मागायची काय गरज होती? तर याचं कारण आपल्या ह्याच्यामध्ये 3 ज्या शक्ती आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे अ, रज, तम आणि ते सत्व. तर तम जे आहे तो काम करतच राहतं. तम आणि रज मिळालं तर आणखीन म्हणजे पण बरेच वेळा जो तमोगुण असतो, तो नेहमी आपल्यावरती भारी पडतो. तो जास्त स्ट्रॉंग आहे. सत्वगुण हा हलका पडतो. मुळात तो नाजूक आहे. म्हणजे त्याची प्रकृती त्याची नाजूक आहे. तर ह्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आता हे सगळं झालं म्हणजे हा विचित्र अनुभव मी तुम्हाला मुद्दाम सांगितला, की ह्या ह्याच्यामध्ये आईंचा काय हे होता, तर तरी सुद्धा आईला त्या बाईंच्या बद्दल खूप प्रेम वाटायचं आणि असं वाटायचं, की जरा त्यांना थोडंसं लक्षात आलं गोष्टी असल्या त्या करणार नाहीत म्हणून. पण त्यांना जसं-जसं हे झालं, तर त्यांना काही ती बुद्धी झाली नाही आणि पुढे आम्ही त्यांच्याकडे जाणं बंद केलं. कारण त्यांनी त्या गोष्टी सोडल्या नाहीत. तर असं आमचं त्या त्या सुरुवातीलाच आम्हाला दिल्लीला मराठी माणसांच्याकडून अनुभव आला. हे झाल्यानंतर मग आम्ही प्रत्येक जण हे झालो. थोड्या दिवसांनी माझ्या दोन्ही बहिणी इकडे आल्या.
दिल्लीला आल्या. म्हणजे शिक्षण सुरू झाली आणि शिक्षण सुरू झाल्यानंतर एकूण जसं म्हटलं की गंगा स्नानाला आई गेली होती आणि त्याचबरोबर मे महिन्यामध्ये जेव्हा आम्हाला सुट्टी पडली, तर आईने एक गंगेचं आकर्षण, की आपल्याला गंगास्नान शक्य तरी होतं का? म्हणजे जेव्हा आपण महाराष्ट्र राहत होते, तेव्हा दिल्ली खूप दूर होती. आताची गोष्ट वेगळी. तेव्हा दिल्ली म्हणजे खूपच म्हणजे जाताना तर इतके सगळेजण घाबरून गेले होते, की तिथे गेल्यानंतर काय होणार? जसं काय फॉरेनला कुठल्यातरी अननोन ठिकाणी आपण अननोन देशामध्ये जातोय, असं इतकं त्यावेळेला घाबरून झाले होते सगळेजण. तर तिथं मग ते आकर्षण होतंच म्हणताना मग सगळेजण आम्ही हरिद्वारला गेलो. हरिद्वारला गेल्यावर ते सगळ्यांनी काय सांगितलं, की हरिद्वारपेक्षा तुम्हाला ते रम्य ठिकाण म्हणजे ऋषिकेश आहे. तिथे खूप शांत आहे. इथे थोडंसं ते हे मागे लागतात ना, हे पूजा करा, ते पूजा असं पंडे मागे लागतात. असं इथे वातावरण आहे. तर तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला खरंच छान वाटेल. म्हणताना मी ऋषिकेशला गेलो आणि कसं काय योगायोगच म्हणा, परमेश्वराची कृपा म्हणा, आम्ही शिवानंद आश्रममध्ये पोहोचलो. आता इथून आपल्या आईची आध्यात्मिक हे सुरू होते. आता हा सगळा गृहस्थाश्रम हे सगळं मी कशासाठी सांगितलं? तर आईनी कसा ह्या गृहस्थाश्रम कसा सांभाळला आणि अडचणीमध्ये म्हणजे माझी आई जेव्हा लग्न करून आली, तिच्याकडे तिच्या अंगावरती 1 किलो सोनं घातलेलं होतं. 1 किलो आणि ते सगळं सोनं त्यातलं एकही राहिलं, 1 ग्रामसं सोनं शिल्लक राहिलं नाही. पण तिने माझ्या तरी म्हणजे ह्याच्यामध्ये तिने कधी एक शब्दाने बोलून दाखवलं नाही. एक शब्दाने माझं गेलं. माझ्या वडिलांना खंत होती त्याची. पण तिने कधीच बोलून दाखवलं नाही. तर ह्या ज्या मोठ्या-मोठ्या गोष्टी आहेत, ह्या आपल्यासारख्या लोकांना खूप मार्गदर्शक आहेत, की जेव्हा म्हणजे पती कष्टामध्ये आहे किंवा तो अडचणीत आहे, तेव्हा त्याला कसं साथ द्यायची, त्याला कसं सांभाळून घ्यायचं, हे आम्ही माझ्या आईकडनं शिकलो. म्हणजे समजून घेणे हे सगळ्यात पहिले, की माणसाला दुसऱ्या माणसाला समजून घेणे, हे आम्ही शिकलो. आणि तेव्हा जेव्हा तिथं आम्ही आश्रमात गेलो, तर आम्हाला शत्रुघ्न मंदिर म्हणून आहे, तिथं आम्हाला खोली दिली गेली. आम्ही तिथे राहिलो. खूप छान वाटायचं. आम्ही तिथं गंगेकिनारी आम्ही खेळत राहायचो आणि त्या ह्याच्यामध्ये अ, माझ्या वडिलांनी काही ह्याचं पारायण पण केलं, गुरुचरित्राचं पारायण वगैरे केलं आणि तिथलं एकंदर व्यवस्था तिथे सगळे स्वामीजींच्याकडे त्यावेळेला सगळे साऊथ इंडियन लोक होते. म्हणजे ते संभाषण करायचे ते त्यांच्या भाषेतच करायचे. फक्त स्वामीजी प्रवचन करताना किंवा दुसऱ्या तेव्हा तेव्हा ते असं हिंदी बोलायचे. म्हणजे ते साऊथ इंडियन हिंदी कळायचं असं हिंदी बोलायचे. कारण इंग्लिश आणि त्यांची भाषा अशी जास्त स्वामीजी त्यांना हे होते. स्वामीजी डॉक्टर होते. स्वामी शिवानंद सरस्वती. ते पेशेने डॉक्टर होते आणि त्यांनी इथे आल्यानंतर खूप 12 वर्ष तपश्चर्या वगैरे केली आणि इथे आश्रम स्थापन करून हॉस्पिटल काढलं होतं. मग त्यांना सगळ्यात पहिलं ज्ञान वाटायचं लहानपणापासून त्यांना आवड होती. ते पुस्तकं, मासिकं प्रत्येक ठिकाणी लेख पाठवायचे लहानपणापासून आणि त्यातून जे काही पैसे आले किंवा काही वेळा त्यांनी मासिकं स्वतः आईच्याकडनं पैसे घेऊन, त्यांच्या आईकडनं घेऊन त्यांनी स्वतः मासिक काढलं आणि त्याच्यामध्ये आयुर्वेद आणि ह्याच्यावरती ते लिहायचे. तर त्यांना तेच हे होतं आणि त्यामुळे जेव्हा आम्ही 56 साली तिथे राहिलो, तिथलं सगळं वातावरण बघितलं आणि खूप वातावरण आम्हाला आवडलं आणि की परमेश्वराकडे जाणारी किती माणसं आहेत आणि परमेश्वराला मानणारी किती माणसं आहेत आणि त्याच्याकडे जायचे मार्ग किती आहेत, हे सगळं आम्हाला बघायला मिळालं. तर तिथेच आम्ही जेव्हा तिथून परत येत होतो, तर आम्हाला ते लहान मुलांना सगळ्यांना सुकामेवा द्यायचे. तसा त्याने प्रसाद दिला आणि आईला एक पुस्तक दिलं, शिवानंद योगत्रयी म्हणून. शिवानंद योगत्रयी म्हणजे त्याच्यामध्ये फक्त ध्यानाबद्दल लिहिलेलं आहे. तुम्हाला जर मिळालं तर जरूर वाचा. अतिशय चांगलं पुस्तक आहे. पण अगदी अभ्यास जसं आपण व्याकरण म्हणतो ना, तशा तऱ्हेचं आध्यात्मिक व्याकरण आहे त्याच्यामध्ये. रूल्स अँड रेग्युलेशन अशा तऱ्हेचं ते पुस्तक. ते स्वामीजींनी दिलं आणि स्वामीजी काय म्हणाले, "पढ़ना, रखना मत पढ़ना." आता हे जे स्वामीजी म्हणजे त्यांचं मी वर्णनच करू शकत नाही, की त्यांची जो ऑरा होता, एक आपण म्हणतो ना, की एक अवाढव्य मूर्ती आपल्यासमोर उभी आहे. असं आपलं म्हणजे माझं तरी मी तेव्हा लहान होते. पण एकंदर आपल्या आपण वर्णन असं म्हणेन तर मला ते
खूप मोठे वाटायचे, खूप अगडबंब असे वाटायचे ते. इतका त्यांचा ऑरा होता आणि त्यांचं सेवेमध्ये त्यांचं फार हे होतं. त्यांचं सेवा करण्यामध्ये खूप भर होती त्यांची आणि त्याप्रमाणे त्यांनी ते हॉस्पिटल वगैरे काढून ते सेवा करत असत. या माध्यमातून पण ते सेवा करत असत. फुकट पुस्तकं वाटत असत ते. तर हे पुस्तक दिल्यानंतर त्यांनी जेव्हा सांगितलं तर त्यांचं आणि आईंचं जे काय मागच्या जन्मीचं होतं म्हणा, काय म्हणा, तर ते शब्द आईच्या एकदम हृदयात बसले. आणि घरी आल्यानंतर आम्ही 4 मुलं, 5-6 मुलं आम्ही त्याचा स्वयंपाक आणि तेव्हा तर काहीच नव्हतं आपल्याकडे काय कुकर नव्हता, गॅस नव्हता, काही नव्हतं. तर अशा ह्याच्यात तो स्वयंपाक वगैरे करून सगळ्यांची जेवणं करायची, आम्हाला शाळेला पाठवायचं, सगळं असायचं. आता इथे आणखीन आपण थोडंसं हे करूया, की तुम्ही म्हणाला, की आईने हे कसं काय मॅनेज केलं? तर मला जसं आठवतंय तसं आम्ही लहानपणापासून अगदी लहान असल्यापासून आमचे कपडे आम्ही धुत होतो. आणि शाळेला आम्ही जात होतो. म्हणजे मी तेव्हा 5वी मध्ये जेव्हा होते, तर खेळण्याच्या नादात मला माझे शाळेचे कपडे मला धुवायचे मी विसरून जायची. मग विसरून जायची मग काय करायचं, तर सलवारीचा जे खालचा भाग आहे, तेवढाच फक्त धुवायचा. तो घट्ट पिळून वाळत टाकायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळची शाळा असायची. तो अर्धवटच तसा घालायचा आणि जायचं. वरचा ड्रेस सुकलेला असायचा, कारण दुसरा होता. तर असं प्रत्येक हे जे आम्हाला आईने एक प्रकारे इतकं छान तयार केलं, की आज आमचं अ, एक कधी-कधी असं वाटतं, की आपण फार इंडिपेंडंट आहोत. फारच जर अतिरेक होतो आपला. पण आमच्याकडे प्रत्येक जण कोणाची कोण वाट बघणार नाही, की आता हा कोण आई येईल, तर माझं काम होईल. असं कोणीच नाहीये. मोठ्या बहिणीपासून धाकट्या बहिणीपर्यंत जो तो त्याला ही सवय लागली. स्वतः काय म्हणतात स्वावलंबन. स्वावलंबन माझ्या आईने मला खूप छान शिकवलं. आणि तर त्यामुळे मग काय झालं, की कारण तिची तब्येत, तिचं सगळं ते काम शक्यच नव्हतं तिला करणं इतक्या लोकांच्या ह्याच्यात. आणि त्यामुळे आम्हाला तिने प्रत्येकाला असं तयार तयार केलं. कुठे ती अशी कमी पडली नाही पण. आमच्या आवडी-निवडी तिने बघितल्या. आणि ह्या ह्याच्यामध्ये आई ध्यानाला बसू लागली. ध्यानाला बसायला लागल्यानंतर पहिल्यांदा तर तिला काही कळलंच नाही. काय लिहिलंय, काय समजत नाही, समजत नाही करून मग तिने सहज पुस्तकाचं ध्यान कसं लावावं जेव्हा आईने वाचलं, तर आईला वाटलं, की होय तरी लावून आणि आई ध्यानाला बसायला लागली. जसं त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे आसन सिद्ध केलं आणि अ, दिशा वगैरे सगळं त्यांनी बघितलं आणि 15 दिवसामध्येच आईला पहिला अनुभव आला, विश्व एक आहे, ब्रह्म एक आहे. आणि एक बोट दिसलं तिला खूप मोठं, जवळ-जवळ 1.5 फूट उंच असं बोट दिसलं आणि आवाज आला, "विश्व एक आहे, ब्रह्म एक आहे." आणि ती थोडीशी घाबरून गेली, कारण आपल्याला असं तिला काहीच माहिती नव्हती. आता आपण खूप मेडिटेशन आणि हे खूप चर्चा होते. आईला ध्यान हे सुद्धा माहिती नव्हतं. ध्यान हा शब्द पण माहिती नव्हता. अशा ह्याच्यामध्ये आईला अचानक असे अनुभव येणं म्हणजे खूप हे होतं. पण तिला ती इतकी आवड निर्माण झाली, इतकी ओढ लागली. कारण परमेश्वराकडे तिचं मन तर पहिल्यापासून ओढलेलं होतंच. पण त्या तिला इतकी ओढ लागली, की ती रोज ध्यानाला बसू लागली. आणि आम्ही तिथून जसं आलो ऋषिकेशहून आलो, तसं आम्ही रोज रात्री सत्संग करायचो. खूप आनंद घ्यायचो सत्संग. आमच्या घरात मी तुम्हाला एकच सांगते, की जसं इतकं सगळं अडचणी होत्या, एकटे वडील कमवत होते आणि पैशाची चणचण होती, आम्ही शिकत होतो. या सगळ्या अडचणी तुम्हाला कल्पना आहे, की कशा आर्थिक अडचणी सगळ्या ह्याला एक म्हणतात त्याला स्पीड ब्रेकर सारख्या असतात. पण त्या ह्याच्यामध्ये आमच्या घरातलं वातावरण पूर्ण बदलून गेलं. म्हणजे आम्ही हसत उठायचो आणि हसत झोपायचो असं म्हणायला हरकत नाही. इतकं तो सत्संग जो व्हायचा ना, आम्ही खूप आनंद घ्यायचो सगळेजण. खूप सगळेजण आम्ही भजन वगैरे करायचं आणि मग आम्ही झोपून जायचो. पण आई मात्र त्याच्यानंतर ध्यानाला बसायची आणि रोज बसू लागली आई ध्यानाला. एक तर ते छान ध्यानाने वातावरण तयार झालेलं असायचं आणि त्यात आईचं मन तिथं स्वामीजींच्याकडे ओढलेलंच होतं. आणि आई ध्यानाला बसू लागली आणि हळू आईला मार्गदर्शन व्हायला लागलं. आईला सुरुवातीला खूप प्रश्न पडायचा, की कोणाला विचारावं हे आहे ते बरोबर आहे? काय आहे? कसं काय होतं? कोणी विचारायला नव्हतं, कोणी सांगायला नव्हतं आणि आईने मात्र आपली साधना चालू ठेवली.
करता करता 1900 म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये एक तुम्हाला एकच हे सांगेन, की तिथे एक दिवस रात्री भूकंप झाला दिल्लीला. दिल्लीला भूकंप झाला म्हणजे आम्हाला भूकंप म्हणजे पण काही माहिती नव्हतं. कसलं ते काहीतरी रणगाडा खालून जातोय. खूप मोठा आवाज येतोय आणि सगळं हालायला लागलं. पण आम्ही रात्री झोपलेलो होतो. आम्हाला नीट ते झोपेमध्ये खरं तर कळलं नाही काय झालं ते. पण खालून लोकांनी ओरडायला सुरुवात केली, की "लवकर खाली उतरा, लवकर खाली उतरा." त्याचं कारण असं, की जेव्हा भूकंप होतो, तेव्हा आपण पटकन ह्याच्या मैदानात जाऊन उभं राहायचं असतं. आणि हेच जर बॉम्बिंग झालं, तर आपण कुठेतरी टेबलाच्या खाली किंवा भिंतीच्या जवळ असं आपण सिक्युअर ठिकाणी आपण म्हणजे लपून बसायचं असतं. आणि भूकंप झाला तर उलट बरोबर आपण ओपन ग्राउंडमध्ये जायचं असतं. त्यामुळे सगळेजण पटापट पळत सगळेजण खाली गेले आणि जे गेले खाली, त्यांना माहिती होतं की काही लोकांना माहिती नसेल किंवा जागे नसतील, झोपले असतील. पण खूप जणात ओरडून त्यांनी खाली बोलावलं आणि आम्ही खाली सगळेजण गेलो. थंडीचे दिवस होते. आणि मग बराच वेळ बसल्यानंतर थोडासा पाऊस पण सुरू झाला त्यातच. थंडीमध्ये इकडे थंडी, इकडे पाऊस पण सुरू झाला. आणि ह्या ह्याच्यातच आई म्हणाली, की बहुतेक कोणी म्हणाले, "तर चला जाऊया वरती पुन्हा झोपूया." तर ते आईला असं कळलं, की पुन्हा भूकंप होईल. आता आई तर काही हे करते, पण मग तिने माझ्या वडिलांना सांगितलं, की मला असं वाटतंय, पुन्हा आता भूकंप होईल. तर माझे वडील जे तिथे कोण होते 2-4 पुरुष त्यांच्यासमोर वडील म्हणाले, की "ऐसे लगता है इनको" की तर एकाने सांगितलं, की जे लाहोरहून आलेले होते आणि त्यांना भूकंपाचे खूप चांगला म्हणजे बरेच वेळा त्यांनी भूकंपाची ही अशी परिस्थितीचा अनुभव घेतलेला होता. तर ते म्हणाले, "अगदी बरोबर आहे. जेव्हा या तऱ्हेचा म्हणजे साधारण 5-7 सेकंदाचा काहीतरी तो भूकंप होता, असा होतो, तर दुसरा एक धक्का लागतोच" म्हणाले. आणि तसंच झालं. जो दुसऱ्या वेळेला खरंच पुन्हा दुसऱ्यांदा भूकंप झाला. हा आमच्या आयुष्यातला पहिला प्रसंग. माझ्या आईला ध्यानामध्ये आध्यात्मिक ह्याच्यामुळे अशी काहीतरी गोष्ट कळू शकते निसर्गातली किंवा आणखी काही. हा आमचा सगळ्यांचाच घरातल्या लोकांचा आमचा पहिला अनुभव होता. आणि मग आम्ही ती जागा जी होती ती पण आम्ही जागा बदलली. आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. आमच्या शाळा सुरू झाल्या आणि आईची साधना सुरू झाली. इथं मात्र आईची साधना खूप तीव्र सुरू झाली. आम्ही नवरोजी नगर म्हणून जागा होती तिथे राहायला आलो. वडिलांच्या ऑफिसमधलाच एक जण होते तेव्हा ते सबलेट द्यायचे. म्हणजे तो एकटा राहत होता. त्याचं कुटुंब शिमल्याला होतं. तर त्याला ते थोडे पैसे मिळायचे. लाईट गेल्या. तर थोडे त्याला त्याचे हे मिळायचे. तर त्यामुळे तो मिळतील म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना विचारलं, की "तुम्ही येता का माझ्या त्याच्यामध्ये राहायला? माझं असं-असं मला क्वार्टर मिळालंय गव्हर्नमेंटचं." आणि तेव्हा सरसकट गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये लोकं भाड्याने राहत होते. तसे आम्ही त्याच्या खोलीमध्ये त्याच्या घरामध्ये राहायला गेलो. तर सांगायचं म्हणजे कसं होतं, की परमेश्वर कशी त्याची हे करतो, तो कधी आपल्या खोलीला कुलूप पण लावायचा नाही. आणि आमचा जो देव्हारा आहे, तो आम्ही त्याच्या त्याच्या खोलीत म्हणजे खरं म्हटलं तो एक प्रकारे तो मालक, पण त्याच्या खोलीमध्ये आम्ही आमचा देव्हारा मांडला. आणि आईचं आसन त्या खोलीत असायचं. आई तिथे साधना करायची. कारण ते पण 4 वाजता उठायचे आणि 4 वाजता उठून स्वयंपाक वगैरे करून ते ऑफिसला निघून जायचे. आई 4 वाजता उठायची, पण आई स्वयंपाकघरामध्ये तेव्हा ध्यानाला बसायची. पण दिवसभर मात्र आई तिथे त्यांच्या खोलीमध्ये सकाळच्या 11च्या ध्यानाला आई तिथे बसत असत. आता इथे जी साधना आईची सुरू झाली, तर या इथे आईला खूप उच्च प्रतीचे अनुभव येऊ लागले. म्हणजे आईच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे कोणार्काची साधन गाथामध्ये, की विष्णू बोलले, राम बोलला किंवा अमके संत त्यांनी येऊन असं सांगितलं. अशा तऱ्हेचे आईला अनुभव येऊ लागले. आणि मुख्य म्हणजे स्वामी शिवानंद पूर्ण तिच्या साधनेवरती लक्ष ठेवून होते. स्वामी शिवानंद कुठे? ऋषिकेशला. आई कुठे? दिल्लीला. आता ह्या इथं आई पुन्हा-पुन्हा आपल्या प्रवचनात आम्हाला सांगतात, की तुम्ही तत्व बघा. तर हे तत्व कसं काम करतं? का शिवानंदांना माहिती होतं का मालती आई इथं बसतीये आणि ती साधना करतीये? का मालती आईला माहिती होतं, की शिवानंद स्वामींना मी आता यावेळेला ध्यानाला बसलीये? हे कोणती शक्ती काम करत होती? तर गुरुतत्व हे अशा तऱ्हेने काम करतं. ते आपण समजून घेतलं पाहिजे. माणसाला कधी आई नेहमी सांगायची, की "तुम्ही मला माझ्या शरीरात बघू नका. तुम्ही तत्वाकडे बघा." असं आई प्रत्येक प्रवचनात म्हणजे जवळ-जवळ आम्हाला समजवायचा, पुन्हा-पुन्हा प्रयत्न करायचा.
कारण आईचं आकर्षणच असं होतं. पुढे संत म्हणून आई जेव्हा हे झाल्या, तर साधक जे आहे ते आई गावाला निघाल्या, जळगावला गेल्या, महिनाभर राहिल्या. तिथून निघाल्या की ते रडायला लागायचे. त्यांना वाईट वाटायचं. तर आई त्यांना नेहमी म्हणायचे, की "असं कसं? तुम्ही तुम्ही समजून घ्या, की मी माझं शरीराकडे तुम्ही बघू नका." असं आई पुन्हा पुन्हा सांगायच्या. तर हा जो अनुभव आहे किंवा हे जे आईनी शिकवलं, ते मी प्रत्यक्ष बघितलं, की स्वामी शिवानंदांचा आम्हाला पण सगळ्यांना अनुभव आहे. कारण सुरुवातीला आम्ही काय आमच्या आईला गुरु मानत नव्हतो. आई साधक आणि जे आम्ही ऋषिकेशहून आलो, तर आमचं देव कोणी झाला, तर आमचं शिवानंद स्वामी. काही झालं, काहीही झालं नोकरीच्या बाबतीमध्ये किंवा आणखीन काही त्रास झाला, तर आम्ही त्या फोटोसमोर उभं राहायचं आणि स्वामी शिवानंदांना सांगायचे. सगळी तक्रार त्यांच्याकडे असायची. आणि त्या कुठे ना कुठेतरी त्याच्यातून मार्ग मिळायचा. हे पण तितकंच खरं. काही ना काहीतरी आपल्याला म्हणतो ना, की आपण ती एक शक्ती काम करत असते, तर ती शक्ती आपल्याला त्याप्रमाणे बुद्धी देते. तर तसंच काही ना काहीतरी आपल्याला मार्ग आम्हाला दिसायचा, मिळायचा. आणि सगळेजणच स्वामी शिवानंदांच्या म्हणजे भक्त होतो म्हणायला हरकत नाही, जशी आई आमची होती. आणि आईला तर सगळ्यात जास्त शिवानंद स्वामींची कृपा खूपच मिळाली, कारण आईची साधना पण तशी होती. आता ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे आईला ध्यानाला लागून फक्त 3 किंवा 4 वर्ष आणि आईची एक महती हळू सगळीकडे पसरू लागली. आईला हे बिलकुल नको होतं. कारण की हा सगळा संसार सांभाळायचा, त्यात येणं-जाणं आणि आई आणि वडिलांच्या वरती संस्कार झालेले, की कुणी आलेल्या माणसाला तसं पाठवायचं नाही, कमीत कमी चहा तरी. तर असं पैशाच्या दृष्टीने पण खरं अवघड होतं. पण 40-40 कप चहा व्हायचा. काही-काही वेळा चहाचा रंग बघून कंटाळा यायचा, इतका चहा व्हायचा, इतकी माणसं यायची आणि त्यांना चहा अगदी काही नाही तर कमीत कमी चहा तरी, असं असायचं. आणि ह्या ह्याच्यामध्ये आईला ते नको वाटायचं, कारण आईला आता साधनेमध्ये आईची इतकं तिला गोडी लागली होती. तिला हे डिस्ट्रॅक्शन होतं. लोकं येणं आणि हे होणं. पण लोकांना माहिती नाही कुठून कळायचं आणि ते आईकडे यायचे. अ, व्यावहारिक गोष्टी पण घेऊन यायचे काही वेळेला अडचणी त्यांच्या. आणि मग आईला प्रश्न पडायचा, की मला तर काही कळत नाही, मला काही ज्ञान नाही आणि मला कशाला विचारतायत? मला कशाला हे करतायत? आई सांगायची, की "मला काही होत नाही." "नाही माताजी." म्हणजे इतकं झालं, की 1962 मध्ये जेव्हा ते अष्टग्रही म्हणून आली, तर एक दिवस मी आतलं आमचं स्वयंपाक अगदीच छोटंसं होतं. छोटं म्हणजे अगदीच छोटं. तर त्या स्वयंपाकघरात पण थंडीच्या दिवसामध्ये गरम-गरम खाण्यामध्ये मजा असते. तर आम्ही सगळेजण दाटी-वाटीने स्वयंपाकघराच्या आतमध्ये बसलो होतो आणि गरम-गरम कोणीतरी परोठे पोळ्या करत होतं रात्रीचं आणि आम्ही सगळेजण जेवत होतो. आणि जेवता माझी मोठी बहीण सगळ्यात तिचं जेवण झालं. ती बाहेर आली तर ती बघून छाट पडली. सगळ्यांनी आपल्या अंगावरती ब्लँकेट वगैरे घेतलेले आणि आमच्या घरामध्ये गर्दी. आणि म्हणजे बाहेरच्या खोलीत गर्दी, ते छोटासा व्हरांडा होता, तिथे पण माणसं बसलेली. इतकं की आमच्या त्या तिथे पण बाहेर बाल्कनी होती आणि बाल्कनीवरून वरती गच्ची जायला जिना होता. त्या जिन्यात सुद्धा माणसं बसलेली. ती अचानक रात्री 9 वाजता ही आली कशासाठी आली? तिने आत येऊन सांगितलं, की "आईला आई खूप बाहेर माणसं येऊन बसली." "कशासाठी?" म्हणे, "मला माहित नाही, पण बसलीत येऊन माणसं." मग आई सगळं सोडून पहिले त्यांना बघायला गेली आणि म्हणे, "काय झालं?" तर त्यांनी सांगितलं, की "अष्टग्रही आहे आणि आता हे येणार आहे, तर तुमच्या जवळ आम्ही राहिलो, आम्ही सुरक्षित राहू, असं आमचा श्रद्धा आहे. म्हणून आम्ही इथे आलोय. तर आम्हाला तुम्ही रक्षण द्या, म्हणजे आम्ही इथे राहणार आहे," असं त्यांनी सांगितलं. कोण ओळखीचे होते, कोण ओळखीचे नव्हते. पण आमच्यावरती संस्कार कसे झाले बघा, की कोण माणूस आमच्या घरामध्ये कुठेपर्यंत जाईल, याला काही बंधनच नव्हतं. कुणी असो. आणि ह्याचं आम्हाला इतकं आमच्या हळू अंगवळणी पडलं आणि हे अंगवळणी आईनी कसं पाडलं असेल. आता कसं होतं, की मुलाने अभ्यासाला डिस्टर्ब झालं, की मुलं ओरडायला लागतात, अमुक करायला लागतात आणि तेव्हा काहीच नाही. आमचा पण अभ्यास होता. आम्हाला बिलकुल नापास-बिपास व्हायची बिलकुल परवानगी नव्हती. तेव्हा पास आणि नापास असंच होता. तेव्हा त्या पर्सेंटेजचा प्रश्न नव्हता. पण तरी आम्हाला त्याची काहीच मुभा नव्हती. तर चालायचं नाही, अभ्यास केला नाही असं चालायचं नाही. काहीच कारण सांगायचं नाही. आम्ही कसा अभ्यास करत असू, कसं करत असू आणि हे कसं आमच्या आईने अंगवळणी पाडलं आम्हाला. हे तिचा मोठेपणा आहे. आमचा मोठेपणा नाहीये. पण त्याच्याबरोबर
म्हणजे मी असंच हे होत गेलं. आणि एका वेळेला असं झालं, की आईला खूप साधनेमध्ये अ, इतके उच्च अनुभव येऊ लागले आणि त्याची काही गोष्टींची उकल व्हायची नाही. आई पुन्हा-पुन्हा म्हणायची, "मला असं दिसलं, पण मला काही कळलं नाही. मला असं दिसलं, पण मला काही समजलं नाही." तर माझे वडील पण तसं खूप म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये एक एक एकरूपता होती असं म्हणायला हरकत नाही. तर वडील एकदा आमच्याकडे ते गणपती अथर्वशीर्षाचे हे व्हायचे, आवर्तनं व्हायची. तर त्याला वडील गेले होते. संकष्टी चतुर्थी होती. तर वडील त्याच्यासाठी गेले होते आणि तिथे कोणतरी एक योगिनी बाई आल्यात म्हणून त्यांना कळलं वडिलांना. तर वडील दुपारी मुद्दाम जेव्हा फराळाला म्हणून घरी आले, तर वडिलांनी सांगितलं, की "तू पण चल आता माझ्याबरोबर आणि असं-असं आहे आणि त्या एक योगिनीबाई तर तुला जे काही प्रश्न तू त्यांना विचारू शकतेस. मी ऐकलंय की त्या चांगल्या साधिका आहेत आणि त्या चांगल्या योगिनीच त्यांना म्हणतात." तर आईला प्रश्न पडला कारण माझी मोठी बहीण त्यावेळेला बाळंतपणासाठी आली होती. आईचं आता जायचं का नाही जायचं, काय करायचं? पण तेवढ्यात एक आईंचीच मैत्रीण गाडी घेऊन नेमकी आली आणि आई आणि त्या तिथं गेल्या. तिथं गेल्यावरती आई अजून मंडपात शिरते की नाही आणि त्यांना आई म्हणणार, की मला असं अडचण आहे. तर त्याच उठून आल्या. त्याने आईला नमस्कार केला. आई म्हणाल्या, "मी तुम्हाला प्रश्न विचारायला आले. तुम्ही योगिनी आहात आणि तुम्ही मला काय नमस्कार करताय?" त्या म्हणाल्या, की "मी योगिनी तर आहे. मला ज्ञान पण आहे आणि मला हेही समजतं, की तुमच्याकडे काय शक्ती आहे. माझे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. मी खूप संकटात आहे. मला खूप अडचणी येतायत आणि मला भयंकर त्रास आहे आणि तो त्रास तुम्हीच कमी करू शकाल कारण तुमच्याकडे ती शक्ती आहे." तर आईला काहीच त्याचं म्हणजे उमजेना, की काय असं कसं म्हणतेय, की मी तिला विचारायला म्हणून आले आणि हे कसं काय सांगते? मग त्या ज्या योगिनी होत्या, त्या आमच्या रोज घरी येऊ लागल्या. त्या योगिनींचं हे असं होतं, की त्यांचा मला वाटतं काहीतरी बराच मोठा लखनौला बंगला होता. त्या खूप शिकलेल्या होत्या. एम-ए झालेल्या होत्या त्यावेळेला एम-ए झालेल्या होत्या. खूप मोठ्या घरच्या. नवरा वकील आणि खरा त्यांचं आयुष्य असं काहीतरी विचित्र घटना झाली, की ह्या पूर्ण देवाकडे वळल्या. कारण मरणाच्या दारातून त्या परत आल्या होत्या. आणि जशी-जशी साधना त्या करू लागल्या, तर तशी-तशी साधना त्यांची जसं ध्यान लागायचं, तसा त्रास त्यांना सुरू व्हायचा. तर आता हे योगिनीची गोष्ट मी मला वाटतं आपण पुढच्या ह्याच्यात करावी. मला वाटतं उद्या आपण योगिनीच्या गोष्टीपासून सुरू करू शकतो. एखाद्या चित्रपटासारखं जरा आमच्या डोळ्यासमोर येत होतं. अचानक आपण आपण थांबूच नाही खरं अशी स्थितीत आम्ही होतो. पण ठीक आहे, आपण सलगपणे ऐकूया. उद्या पुन्हा भेटूया आणि आपल्याला अनेकांना प्रतिसाद, प्रतिक्रिया द्यायच्या असतील, तर ते शेवटच्या दिवशी आपण ताईशी बोलूया म्हणजे तेवढा आपल्या चालेल. सगळ्यांचा वेळ वाचतो. त्याच्यासाठी हवं तर एखादा एपिसोड आणखीन वाढवू, पण शेवटच्या दिवशी. इथेच ताई मी आपली रजा मागते. पुन्हा उद्या भेटूया 3 वाजता. सगळ्यांना सदैव नमस्कार. भेटूया. खूप छान. हरी ओम. सगळ्यांना नमस्कार.